नितीन गडकरींनी राज्यातील उद्योजकांना सल्ला दिलाय। उद्योजकांनी उद्योगापासून सरकारला दूर ठेवलं पाहिजे असं गडकरी म्हणाले। सरकार हे विषकन्यासारखं आहे, ज्यांच्या सोबत जातात ते संपतात असं नितीन गडकरींनी म्हटलेलं आहे। शासनाच्या भरोशावर राहू नये, अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही, सरकारला लाडकी बहीण योजनेसाठी पैसे द्यावे लागतात असं गडकरींनी म्हटलेलं आहे। तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना नुकतीच सुरू केली आहे, त्यावरून विरोधक निशाणा साधत असतानाच आता सत्ताधारी असलेले केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीही मोठं विधान केलं। मेरा तो मत है, कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो। सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है। ये आप इनके लफड़े में पड़ो मत, जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता। अभी मेरे लड़के ने मुझे परसों, हमको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी। मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं, मिलेगी क्या, मिल सकती है। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा। हा प्रश्न तुम्ही गडकरी साहेबांना विचारायला पाहिजे, कारण का ते सत्तेमध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्येही त्यांचा पक्ष आहे आणि केंद्र सरकारमध्येही त्यांचाच विचाराचा पक्ष आहे। त्याच्यामुळे अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माती असणार। त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येतंय आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे। कारण का त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गडबड करून ठेवली आहे। त्यांना कामांसाठी वेळ नसतो, उद्घाटनं, पब्लिसिटी, पक्ष फोडा, घर फोडा, एवढंच ते काम करतात। ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचं त्यांच्याकडे अधिकार आहे आणि कर्तव्य आहे, आर्थिक नियोजन म्हणतोय मी, कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये, तरच देश पुढे जाईल। अशा वेळेला केंद्र सरकार, वित्तमंत्री, प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही। नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत। मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।